अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. कुरवरपूर क्षेत्र महात्म्ये या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने चोळीचा आळ दूर होतो आणि सर्व नवस फळाला येतात. अध्यायाला सुरुवात करूयात. सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरवरपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्री वल्लभ कोठेही गेले नाहीत, ते कुरवरपुरामध्ये सूक्ष्म रूपाने वावरतात. परंतु पुढे असेही सांगता की दत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले, ते कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी त्याला म्हणाले, अरे श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडचे आहे. अरे श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवरपूर क्षेत्रामध्ये राहत असले तरी ते जगत उद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गवराम म्हणजेच परशुराम आजही गुप्त रूपामध्ये आहेतच. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये आहेत, तरीही त्यांनी जगाच्या कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले. सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेय एकाच ठिकाणी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. गुरु भक्ती व्यर्थ नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. ते खरे भक्त असतात. त्यांची ते कधी अपेक्षा करत नाहीत. भक्तांनी हाक मारताच त्यांच्यासाठी धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात, भक्तांसाठी ते कसे प्रकट होतात याविषयीची मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवरपूरला श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येत असत. त्याची श्रीगुरूंवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, जर व्यापारामध्ये चांगला फायदा झाला तर मी कुरवरपूर यात्रेला जाईल आणि 1,000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईल. असा निश्चय करून तो मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करीत व्यापाराला गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारामध्ये मिळालेले धन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करीत कुरवरपूरला निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे त्यांनी घातले आणि ते वल्लभेशाला म्हणाले, आम्हीही श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत, अशी थाप मारून त्याच्याबरोबर ते जाऊ लागले. कुरवरपूर जवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्या जवळचे द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी भक्तांचे कैवारी कुरवरपूरवासी श्री गुरु दत्तात्रेय धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातामध्ये खडग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळांनी त्या चोरांना ठार मारले. परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहताच क्षणी त्यातील एक चोर पळाला. नंतर तो त्यांच्या पुढे आला, हात जोडून म्हणाला, हे कृपावंता, मी निरापराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करत होतो. इतकेच आपण सर्वज्ञ आहात. माझे अंतकरण आपल्याला समजतेच. हे ऐकून श्रीपाद यतींनी त्याला जवळ बोलावले. त्याच्या हातामध्ये विभूती देऊन त्याला ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग श्रीपाद श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्या चोराने वल्लभेश ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या मृतछेदावर चिटकवले आणि मग मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली आणि त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यामध्ये सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणांनी विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुबाडले होते. पण त्याच वेळी एक धिप्पाड तेजस्वी येथे आला. तो जटाधारी होता. त्याने सर्वांगाला भस्म लावले होते. त्याच्या हातामध्ये त्रिशूल आणि खडग होते. त्यांनीच या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो आणि त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले आणि ते लगेचच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकरच असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. ते सर्व पाहून त्याला त्याची खात्री पटली. मग तो ते सर्व धन घेऊन
कुरवरपूरला गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवरपूरला येतात आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांची मनोभावे सेवा करतात. श्री गुरु कुरवरपुरामध्ये अव्यक्त रूपामध्ये राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवरपुराची आणि तेथे अदृश्य रूपामध्ये असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील. आपले विलक्षण चरित्र दाखवतील. या ग्रंथाचे रचनाकार सरस्वती गंगाधर म्हणतात. श्रोतेहो, आता श्री गुरूंची पुढील चरित्र कथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. अशा प्रकारे 10वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.